हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. तर काल रात्री आम्ही घरी येऊन गेलो होतो. जिजून ते म्हणत होते की तिथं थांबा असं, पण आम्ही थांबलो नाही कारण आम्ही त्या तयारीतच गेलो नव्हतो. पण आमचं ठरलं होतं की आज कुठंतरी बाहेर जायचं, त्यांचं चालू होतं. तर म्हटलं चला जाऊन येऊ, आज रविवार आहे आणि तयारी पण झाली. आज पण लवकर उठलो, 9 नाही 8:30 झालेत आणि सगळं आवरून झाले. आंघोळ झाली, रोनीची पण तयारी झाली. कपडे पण आज धुवून झाले, पण मी घरातच टाकलेत. काय माहिती जर पाऊस आला तर ओले वगैरे झाले तर, म्हणून मग कपडे घरातच टाकलेत. आणि राखी जी होती ना काल आलेली, तर ती बांधली नव्हती रात्री. फ्रेश पण नव्हतं आणि रोनीनं सगळी तयारी वगैरे कपडे वगैरे काढून घेतले होते. म्हणून मग ठरवलं की उद्या सकाळी फ्रेश झाल्यावर मग जी राखी आहे ती बांधावी. तर मग आता ती राखी जी आहे ती बांधून येते. हळदी कुंकू दिलाय. हां मग ती तुला कोणती बांधायची? पहिले तू काढ, मला दिसतंय की एक हळद आहे आणि एक कुंकू. हे बघ ना, तुला हे बांधायचं रात्रीच बोलले. दोन काय म्हणून? एक तुमची अच्छा माझी पण आहे का? हां मग पसोताला बांधताय. मग किती छान आहे. छान आहे. कसं रेनबो दिलंय. रेनबोची दिली ना. फिरून माझे दोन फेवरेट कलर आहे. एक हा खूप डार्क ब्लू आहे आणि एक हा मरून कलर आहे. हां राखी मी बांधून दिली होती आणि त्यानंतर त्यांचं जे आहे फोटो काढणं सुरू होतं. कारण पिहूकडची राखी आहे म्हटल्यावर फोटो काढून घ्यायला पाहिजे. तर त्यांनी फोटो काढून घेतला होता आणि राखी बांधून झाल्या लगेच आम्ही निघालो कोथरूडला जायला. आणि आम्ही आज 4 व्हीलर नेत नव्हतो, मोठी गाडीनं जात नव्हतो. कारण काय होतं, ट्रॅफिकमध्ये अडकलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो, जायला आणि यायलाच खूप वेळ लागतो. तर त्यामुळे मग आज 4 व्हीलर न नेता आम्ही 2 व्हीलरनं गेलो होतो. आणि आम्हीच होतो, चेतन आणि वहिनी येणार नव्हते, म्हणून मग आम्ही गाडी काही घेतली नव्हती. ते जर असले असते तर मग आम्ही आमचीच गाडी घेतली असती, कारण एका गाडीतनं सगळे मावले नसते. पण ते नव्हते म्हणून मग आम्ही एकाच गाडीतनं आज जाणार होतो. तर आम्ही कोथरूडला निघालो होतो. तिथं जी आहे आमची गाडी आम्ही तिथं पार्क करू आणि त्यानंतर मग आम्ही तिथून कुठं जायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच की कुठं कुठं जाणार आहे. आम्ही गाडी आमची पार्क करून दिली होती तिथे त्यांच्या घराजवळच. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्या गाडीतनं पुढे जे आहे ते जाणार होतो. तर ते खाली आधीच येऊन गेलो होतो, कारण आम्ही त्यांना कॉल करून दिलेला होता की खाली येऊन उभं राहा, आम्ही इथं आलेलो आहे. तर मग आल्यानंतर आम्ही सगळे बसलो आणि निघालोय आता कात्रज साईडला. अंगठी दाखव बरी. मॅचिंग अंगठी, मॅचिंग ड्रेस, सगळं पिंकी. काल पण पिंकी, आज पण पिंकी. टिकली पण. हा एवढे पिंक ड्रेस आहेत तुझ्याकडे? पिंकच घेतलेत का सगळे? किती ड्रेस कालचा ना आले ना तर मंदिराजवळ आम्ही आलो होतो आणि हे एकदम हायवेला लागूनच आहे मंदिर. खेड शिवापूर जे टोलनाका आहे तिथून लगेच हे मंदिर लागतं, जवळच आहे.
आणि मंदिर बघितल्यावर इतकं छान, म्हणजे खूप छान मंदिर होतं. आणि एक वेळेला ना, जेव्हा मी सर्च वगैरे केलं आणि मला माहीत पडलं, त्यावेळेला असं वाटलेलं की स्वामीनारायण मंदिर कसं होतं की तसंच तेच हे आहे. पण नंतर लक्षात आलं की नाही, हे वेगळं आहे, हे त्रिमंदिर म्हणून आहे आणि हे आत्ताच नवीनच तयार झालंय. हे बघितलं पाणी असेल ते काहीतरी हे करण्याचं. हा स्विमिंग आहे काही फॉरेनला मोठ्या बिल्डिंग मध्ये असे स्विमिंग. अरे बाळा स्विमिंग नाही आहे ते. खाली पाणी वाटतंय की कुठून जाऊ. चला उभा. मस्त आहे ना. आणि हे मंदिर जे आहे ते पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये बनवलेलं आहे. मोस्टली महावीर जैन ते त्यांचे जे मंदिर असतात ते व्हाईट मार्बलमध्येच असतात. तर हे पण पूर्ण व्हाईट मार्बलमध्येच जे आहे मंदिर आहे आणि याचं काम अजून बऱ्यापैकी सुरू आहे. थोडंफार काम जे आहे ते सुरू आहे आणि खूप असं छान मंदिर आहे. इथे महावीरचं पण होतं. मधल्या साईडला जे आहे ते महावीरांचं होतं आणि त्याच्या शेजारी म्हणजे उजव्या बाजूला महादेवाची पिंड होती. मस्त आणि मोठी अशी महादेवाची पिंड होती आणि महादेवाच्या पिंडीच्या बाहेर नंदी असतातच. तर नंदी आणि कासव पण होते आणि ते पण व्हाईट मार्बलमध्येच होते. कासव पण व्हाईट मार्बलचाच होता, पण त्याला ग्रीन कलर त्यांनी दिलेला होता. आणि हनुमान पण, बजरंगबली पण इथं होते आणि त्यानंतर गणपतीची मूर्ती पण इथं होती. तर छान असं होतं. त्यानंतर मधल्या साईडला इथे पार्श्वनाथ मंदिर होतं. तर त्याच्या शेजारी जे होते ते महावीर भगवान होते. त्यानंतर चंद्रयान यक्ष देव होते आणि हे परत बाजूला जे होते पांचागुली, ऋषभदेव असे सगळे देव होते. म्हणजे ज्याचं त्याचं समाजाचं ज्याला त्याला खूप छान असं माहिती असतं.
तर ते तिथे होतं, त्यांचं छान दर्शन असं घेतलं, नमस्कार केला. त्यानंतर इकडे भद्रकालीचं होतं आणि हे मला फार आवडलं, खूप छान असं होतं. तर हे बघून असं ना खूप मनाला असं छान वाटलं. तुळजाभवानी होती. परत शेजारी पण अजून एक मंदिर होतं, ते पण मी तुम्हाला दाखवते. मंदिर म्हणजे मूर्ती होती. तर इथे जे होतं ते पहिलं मूर्ती जी आहे ती ती होती श्रीनाथजी आणि दुसरं मधले होते ते सगळ्यांना माहितीच असतात श्रीकृष्ण भगवान आणि त्यानंतर बालाजी. बालाजी होतं आणि त्या शेजारीच जे वाहन आहे नारायणाचं, ते वाहन त्यांनी ठेवलेलं होतं गरुड. आणि तुळजाभवानीचं जे होतं त्याच्या शेजारी जे होतं ते चक्रेश्वरी देवीचं मूर्ती त्यांनी तिथं ठेवलेली होती. आणि सगळ्या ज्या मूर्त्या होत्या त्या मार्बलमध्येच होत्या. आणि इथे एक पुस्तक ठेवलेलं होतं त्यांनी, चमत्कार, साक्षात चमत्कार असं म्हणून होतं. तर तेही मी घेतलं की वाचायला बरं असतं. मला आवडतं साक्षात्कार, सॉरी. तर ते पुस्तक होतं आणि तेही घेतलं मी वाचायला. तर त्यानंतर बाहेर आल्यानंतर ना इकडच्या साईडला म्हणजे मंदिराच्या डाव्या बाजूला इथे साईबाबांचं पण एक छोटंसं त्यांनी मंदिर केलं आहे. आणि त्याच्या बाजूला पण देवीचं, अंबादेवीचं जे आहे ती मंदिर आहे, म्हणजे मूर्ती त्यांनी तिथं ठेवलेली आहे. दर्शन घेऊन झालं होतं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ना इथेच मंदिराच्या आवारातच एका साईडला त्यांनी खालच्या साईडला असं मुलांना खेळण्यासाठी केलेलं होतं. सगळी खेळणी जी होती तिथं त्यांनी लावलेली होती आणि इथं लिहिलेलं होतं बच्चों का क्रीडांगण असं तिथं त्यांनी लिहिलेलं होतं. आणि मुलांनी ते वाचल्या लगेच ते तिथं गेले की इथं खाली काहीतरी आहे खेळायला. आणि गेल्यावर बघितलं तर बरीच खेळणी होती आणि जागा म्हणजे तेवढ्याच जागेत त्यांनी बरंच असं केलेलं होतं. तर त्यांनी 3 टप्प्यांमध्ये केलेलं होतं. एक थोडंसं वरच्या साईडला, खालच्या साईडला आणि अजून खाली, असे 3 लेअर त्यांनी केले होते, जेणेकरून तेवढ्याच जागेमध्ये असं छान असं गार्डन त्यांना तयार करता आलं होतं. तर वरच्या साईडला पण होतं, खालच्या साईडला पण होतं आणि इथून खाली पण होतं. तर मुलांना इतका आनंद झाला, कारण मंदिरात आपण जात असतो, खेळत असतो, म्हणजे मंदिरात जात असतो, दर्शन घेत असतो, पण मुलांचं खेळणं ते त्या दिवशी होत नाही मंदिरांमध्ये गेलं. पण इथं मंदिरातच खेळायला होतं, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. आणि इथं थोडंफार खेळून मजा करून मग आम्ही गेलो पुढच्या ठिकाणी, बालाजीला. आणि हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा जो आहे पूर्ण परिसर आहे आजूबाजूचा. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो नारायणपूरकडे जायला. बालाजीचं दर्शन घ्यायचं होतं. मागच्या वेळेला जेव्हा मी जेजुरीला गेले त्याच वेळेला आम्हाला नारायणपूरच्या बालाजीला जायचं होतं, पण त्यावेळेला गेलो नव्हतो, कारण वेळ तेवढा पुरला नव्हता. आणि आज आम्ही ठरवलं होतं, सकाळीच आम्ही लवकर निघालो आणि आज आम्ही ठरवलंच होतं की हे अशा जेवढं ठरवलंय तेवढ्या गोष्टी आजच्या आज झाल्या पाहिजे. आणि त्यानुसारच आमचं चालू होतं. सकाळी आम्ही आमचाच घरी नाश्ता केलेला, त्यांनी त्यांच्याकडे, आम्ही आमचा. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो. तर पहिले त्रिमंदिराचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही नारायणपूरच्या बालाजीला आलेलो होतो. प्रति बालाजी असं म्हटलं जातं इथे. गाडी ही बाहेरच पार्क करावी लागते, म्हणजे बाहेरच्या साईडला, मंदिराकडे नेता येत नाही. मग गाडी पार्क केली आणि आम्ही चालत मंदिराकडे चाललो होतो. चप्पल वगैरे आम्ही गाडीतच काढली होती, जेणेकरून परत तिथं मंदिराजवळ नको काढायला असं. तर त्यानंतर मी इथून व्हिडिओ घेतला लांबून मंदिराचा, कारण इथे आहे कॅमेरा व मोबाईल जमा करण्याचं ठिकाण. तर मग इथून मी थोडासा व्हिडिओ केला आणि त्यानंतर मग मी मोबाईल जो आहे तो इथं जमा केला होता. आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर छान असं दर्शन झालं, प्रसाद घेऊन बाहेर आलो. आणि त्यानंतर मग मी दक्षला पाठवला आणि तो जाऊन मोबाईल घेऊन आला. आणि हा जो होता आज छान असा मसाले भाताचा प्रसाद जो होता इथं घेतलेला होता. आणि प्रसाद हा खूप छान लागतो बालाजीचा. आम्ही मागे तिरुपती बालाजीलाही गेलो होतो मागच्या डिसेंबरमध्ये. तर तेव्हाही आम्हाला दही भाताचा तिथं प्रसाद मिळाला होता आणि इतका छान प्रसाद होता की म्हणजे आम्ही त्यावरच आमचं रात्रीचं जेवण झालं होतं असं म्हणू शकता.
आणि तिरुपतीचं बालाजीचं दर्शनही आमचं खूप छान असं झालं होतं. पण त्यावेळेला ना मी व्लॉगिंग वगैरे असं काही करत नव्हती. मी त्यावेळेलाही म्हटलं होतं की मी व्लॉग जो आहे तो स्टार्ट करेल त्या वेळेपासून. पण माहीत नाही, डेअरिंग झाली नाही. मोबाईल मी 2-3 व्हिडिओ केले, पण त्यानंतर ना हिंमत झाली नाही व्लॉगिंग करण्याची आणि ते तिथंच सोडलं. मी ट्रेनमध्ये बसण्यापासनं मंदिरापर्यंत गेली, म्हणजे तिरुपतीला गेली तोपर्यंत व्हिडिओ केला आणि त्यानंतर ना सवय नसल्यामुळे ना असं मोबाईलची तर व्हिडिओज केले गेले नाही. फोटो वगैरे आम्ही बरेच काढले होते, पण व्हिडिओ झाला नव्हता. तर असो, बालाजीच्या कृपेने जर परत बोलवलं तर पुढच्या वेळेला नक्कीच जाऊ, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच. तर प्रति बालाजी नारायणपूरचं त्याचं जे होतं ते दर्शन झालं होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो दत्त मंदिर, जे नारायणपूरच्या जे घाट आहे त्याच्या एंट्रीलाच, म्हणजे उजव्या साईडला इकडनं गेल्यानंतर जो घाट लागतो तिथंच खाली ना एंट्रीलाच दत्त मंदिर पण आहे. ते पण खूप पुरातन आहे. तर तिथं आम्ही निघालो होतो जायला. इथं आलोय जवळ आणि तिथं पण गेलं नाही असं होणार नाही. प्रत्येक वेळेला आम्ही त्या साईडने येत असतो, त्यावेळेला ना आम्हाला दत्त मंदिर पहिले लागतं आणि मग बालाजीचं दर्शन होतं. पण यावेळेला आम्ही कात्रज साईडने आल्यामुळे मग पहिले बालाजीचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो दत्त मंदिरात जायला. होता है प्यार जिसने जाना कहता है पल पल तुमसे होके दिल ये दीवाना एक पल भी जाने जाना हमसे दूर जिजूंनी गाडीमध्ये छान अशी गाणे म्हटली, त्यातलंच थोडंसं रेकॉर्डिंग मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो इथं दत्त मंदिरात, जे नारायणपूर ला आहे. घाटाला एंट्री करतानाच हे लागत असतं. सासवड मार्गाहून आलं तर घाटाला एंट्री करतानाच जे आहे हे मंदिर लागतं आणि कात्रज साईडने आलं तर घाट संपल्यावर हे मंदिर लागतं. तर मंदिरात शिरल्यावर इथे फ्रंट साईडला ना त्रिमुखी दत्तचं जे आहे ते मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहे. आणि त्यानंतर त्याच्या बॅक साईडला, मागच्या साईडला एकमुखी दत्ताचं मूर्ती आहे इथे. आणि उभी छान अशी आणि मस्त अशी मूर्ती आहे. दर्शन वगैरे झालं, छान असं मस्त वाटत होतं. आणि इथे ना मंदिराच्या आजूबाजूला सगळ्या भिंतींवर जे आहे ते फोटो लावलेले. तर ते हे जे आहे गुरुचरित्र जे पारायण असतं त्यातले 53 अध्याय असतात आणि त्यातल्या प्रत्येक अध्यायाचं इथं एका वाक्यामध्ये आणि फोटोमध्ये माहिती दिलेली होती. म्हणजे तो फोटो बघितला आणि त्या वाक्य वाचलं की कळतं की ह्या अध्यायामध्ये काय असू शकतं असं. तर असे 53 अध्यायांचं इथं लावलेलं होतं. त्यानंतर तिथे ज्ञानबोध म्हणून पण होतं. अशी बरीच फोटो लावलेली होती, बरीच माहिती तिथं लिहिलेली होती. आणि त्यानंतर आम्ही निघालो बॅक साईडला. मंदिराच्या डाव्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. तर हे महादेवाचं मंदिर मी या दत्त मंदिरात आधीही 2-3 वेळा येऊन गेलेली आहे. तर आधी 2 वेळा आलेले ना, त्यावेळेला असं मला माहितीच नव्हतं, कारण तिथं असं मेन्शनच केलं नाही आहे की महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी असं काही लिहिलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की तो बाजूचा एक्झिट असू शकतं असं वाटायचं. आणि आम्ही आधी 2 वेळा या दत्त मंदिरात येऊन दर्शन घेऊन परत गेलोय. आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा आलो होतो एकदा, तर आल्यानंतर ना असंच रोणीतला वॉशरूम आली होती आणि त्यामुळे मी बाजूनं जात होती. तर बघितलं तर तिथे आम्हाला असं वाटलं की बॅक साईड असेल, काहीतरी असेल, पण तिथं महादेवाचं मंदिर होतं. आणि त्यानंतर आम्हाला कळलं की इथे मंदिर आहे. आणि मग दरवेळेला जेव्हा पण आम्ही दत्त मंदिरात येतो तेव्हा इथे महादेवाच्या मंदिरात आम्ही दर्शन घेतो. आणि दर्शन वगैरे घेतले आणि तिथं मी फुलं आणि बेलपत्र पण घेतली महादेवाला व्हायला, कारण श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात येऊन दर्शन घेणं म्हणजे खूप छान. जिजूंचं आणि यांचं दर्शन जे आहे ते झालेलं होतं, कारण ते आधीच लाईनमध्ये लागलेले होते. आमचं दर्शन जे होतं ते बाकी होतं. आणि इथे ना महादेवाची जी पिंड आहे, प्रत्येक पिंड जी असते ती वरच्या साईडला असते, म्हणजे वरच्या भागात असते आणि ती आपल्याला दिसते. पण इथं तसं नाही आहे. ही पिंड जी आहे ती आतमध्ये खोल आहे आणि त्यावर त्यांनी वरून काच ठेवला आहे. आतमध्ये त्यांनी त्या पिंडाजवळ दिवा पण ठेवलेला आहे, जो दिवा जळत असतो नेहमी. तर ते काचीच्या आत त्यांनी ती पिंड ठेवलेली आणि बाहेरनं त्यांनी पूर्ण फुलांनी जी आहे
ते सजवलेले आहे. तर हे मंदिर पण फार जुनं काळातील आहे, कारण याचे जे पिलर्स आहेत ते बऱ्यापैकी असे तुटलेत. म्हणजे मागच्या मुघल काळामध्ये बरेच मंदिर जे आहेत ते आपले खंडित झाले होते. त्यातलं हे मंदिर आहे, कारण बरेचसे मूर्ती होत्या बाहेरच्या त्या अशा अर्धवट तुटलेल्या, खराब झालेल्या अशा होत्या. आणि त्या मंदिरामध्ये उजवा सोंडीचा गणपती पण होता. मंदिरात दर्शन वगैरे झालं आणि तिथं बसलो, गाभाऱ्यात थोड्या वेळ बसलो छान. आणि त्यानंतर बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर इथं दुकानामध्ये इंद्रायणी तांदूळ पण होता. तर ताईला तांदूळ घ्यायचा होता. तांदूळ हा लागतो आणि दुकानातनं घेण्यापेक्षा इथे पिकतो, तर इथूनच तांदूळ घेऊन जाऊ असं आम्ही इथं. ताईनं 5 किलो असा तांदूळ घेतला की वापरून बघूया इथला तांदूळ कसा आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट टाईम आलो तर मग जास्तीचा नाही. तर तिनं 5 किलो तांदूळ आणि मग तिनं घेतला म्हणून मग पण 3 किलो तांदूळ असं आम्ही घेतलं. आणि त्यानंतर इथून आम्ही निघालो होतो आता बणेश्वरला जाण्यासाठी. बणेश्वरला जाण्याच्या आधी प्रचंड भूक लागली होती, कारण नाश्ता केलेला होता सकाळी आणि तो 8 वाजता, सकाळी खूप लवकर झालेला होता आणि आता वाजले होते 1:30 वाजले होते. आणि 1:30 वाजल्यावर मुलं गाडीत बसून बसून पण कंटाळले होते. मग त्यांचं असं होतं की आपण जेवूया, बाहेर जाऊया, हॉटेलला जाऊया. मग त्यानंतर आम्ही इथे आलो. विनय म्हणून होतं, कात्रज रोड हायवेला लागून एक हॉटेल होती, तर तिथं आलो होतो आम्ही जेवणासाठी. आणि सगळ्यांना भूक लागली होती, त्यामुळे मस्त ताव मारून आम्ही इथं जेवण केलं. छान झालं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो बनेश्वरला जायला. इथून फार जास्त लांब नव्हतं बनेश्वर, मोजून एक 3-4 किलोमीटर असेल. आणि इथं मंदिराकडे जायला रस्ता ना फार छोटा आहे. फार छोटा आहे म्हणजे 2 गाड्या एका वेळेला फार मुश्किलीने जातात, आणि ट्रक वगैरे किंवा टेम्पो वगैरे आला तर मग तर कठीण आहे. ट्रॅफिक होते इथे, कारण रस्ता फार बारीक असल्यामुळे. आणि आम्ही फार लांबवर गाडी लावली आणि त्यानंतर चालत आम्ही गेलो मंदिरामध्ये दर्शन करायला. ही एंट्री आहे मंदिराची. बनेश्वर मंदिर आहे आणि हे असं खाली उतरून जावं लागतं. आणि त्यानंतर इथे 2 म्हणजे तलाव करून ठेवलेले आहेत, आणि एका तलावामध्ये मासे आणि एका तलावामध्ये कासव असं केलेलं आहे. तर हे एका इकडच्या साईडला जे आहे तिथे मासे होते आणि खूप रंगीबिरंगी असे मासे होती. आणि हे मंदिर आहे. हे मंदिर पण आता त्याचं पण रिनोव्हेशन चालू आहे. मागच्या वेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला कलरिंग वगैरे नव्हती केलेली, पण यावेळेला कलरिंग वगैरे पण झाली आहे. आणि इथे आतमध्ये मी व्हिडिओ केला नव्हता. मंदिराच्या आतमध्ये अलाउड नसतं, जिथं लिहिलेलं असतं की व्हिडिओ करू नका तिथं मी व्हिडिओ करत नाही. तर इथे ना आता नवीनच होतं, म्हणजे आम्ही मागे 2-3 वेळा आलोय, त्यावेळेला ना इथे असं काही नव्हतं रूल्स वगैरे. पण आता इथं असा रूल होता की आतमध्ये मंदिरात जेव्हा आपण एंट्री करतो, एंट्री केल्या केल्या मंदिरात जसं महादेवाच्या आतमध्ये शिरतो आपण, तर तिथे ना टी-शर्ट आणि टी-शर्ट जेंट्सला घालू देत नव्हती. म्हणजे तुम्ही आतमध्ये पिंडाजवळ महादेवाच्या पिंडाजवळ तुम्ही जाऊ नाही शकत, त्याला स्पर्श नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही टी-शर्ट आणि शर्ट काढत नाही. बन्यान असला की चालतो. तर तिथं आतमध्ये गेल्यावर मग माणसांना, प्रत्येक माणसाला जे आहे ते शर्ट टी-शर्ट काढायला लावत होते आणि त्यानंतर त्यांना दर्शन घ्यायला लावत होते. तर आधी हे असं नव्हतं, पण यावेळेला होतं. त्यानंतर दर्शन वगैरे झालं छान. आणि इथं खूप अशी कासवं होती आणि बाकीची स्विमिंग करत होते पाण्यामध्ये, बाकीची साईडलाच कडेला बसलेली होती. दर्शन वगैरे झालं होतं, बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर इथंच मंदिराच्या डाव्या बाजूलाच गार्डन आहे, बनेश्वर उद्यान आहे इथं. तर आम्ही आधी बऱ्याचदा आलोय, त्यावेळेला आम्ही एकदाही त्या गार्डनला गेलेलो नव्हतं. आणि मुलांचं एवढं चालू होतं की आपण यावेळेला गार्डनला जाऊया. कारण आम्ही जेव्हा पण आलोय ना तेव्हा पाऊसच असायचा नेहमी, आणि पाऊस असला की मग गार्डनमध्ये जाण्यात काही मजा पण नाही, म्हणून मग आम्ही जायचो नाही. पण यावेळेला पाऊस नव्हता, तर मग दक्ष आणि रोनीचं चालू होतं की आज जाऊयाच. तर तिथं एंट्री फी आहे, 20 रुपये एंट्री फी असते, आणि त्यानंतर आतमध्ये जायचं. तर
गार्डनमध्ये बरेच गोष्टी लिहिलेल्या आहेत. जसं लिहिलंय धबधबा आहे, मुलांना खेळण्यासाठी ॲडव्हेंचर पार्क आहे. तर आतमध्ये मला असं काहीही दिसलं नाही. धबधबा जो होता तो बंद होता, सुरू नव्हता आणि ॲडव्हेंचर पार्क होतं. तिथे एक क्रिकेटसाठी त्यांनी नेट लावलेलं होतं. बॉक्स होता, एक क्रिकेट बॉक्स करून दिलेला होता आणि फार असं काही नव्हतं. पण एवढं होतं की मुलांसाठी खेळायला झोके वगैरे ते बाकीचं होतं इथं खेळायला. त्यातच मुलांना आनंद झाला, कारण त्रिमंदिराच्या इथेही त्यांना थोडंफार खेळायला मिळालं आणि त्यानंतर इथं बनेश्वरला आल्यानंतर इथे गार्डनमध्येही त्यांना खेळायला मिळालं. म्हणजे असं झालं की दर्शनही झालं आणि मुलांची जी मजा आहे ती पण झाली. खेळून झाल्यानंतर मुलं टॉईज घेणार नाही असं होणार नाही. तर हे एक बाबा विकत होते तिथे आणि हे दुकानात तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कारण ते बाबा म्हटले की हे मी स्वतः माझ्या हाताने बनवतो आणि मोजून 20 रुपयाचं होतं. तर मग चला, मुलांना आम्ही टॉईज पण घेऊन दिलं आणि त्यानंतर बाहेर आल्यावर बाजार भरतो तिथून आम्ही काही भाजी पण घेतली. स्वस्त होती आणि छान होती, तर मग तिथून आम्ही भाजी घेतली. पेरू होते, पेरू घेतले, डाळिंब घेतलं आणि फ्लावर, पत्ताकोबी असं आम्ही तिथून घेतलं. आत्ताच घरी आली आहे, 8 वाजलेत. आज पूर्ण दिवस नुसतं फिर चालू होतं, पण छान झालं, मज्जा आली असं फिरण्यात, दर्शन घेण्यात. आम्हाला ना, आम्ही बणेश्वरपर्यंत केलं. आम्हाला खरं तर इस्कॉन टेम्पल पण करायचं होतं. कोंडव्याचं जे इस्कॉन टेम्पल आहे तिथे पण जायचं होतं, पण उशीर झाला आम्हाला. बणेश्वरलाच बराच उशीर झाला. तिथंच 5:30 पावणे 6 झाले होते आणि त्यानंतर परत कोंडव्याला इस्कॉन टेम्पलला गेलो असतो तर अजून जास्त उशीर झाला असता. तर मग आम्ही असं ठरवलं की ते कॅन्सल करावं. नाहीतर आम्ही ठरवलं होतं की आज इस्कॉन टेम्पलला पण जायचं आणि मग तिथून घरी यायचं. पण झालं असं की बराच वेळ आम्हाला परत जेवणाला थांबलो, पण त्याच्यातच वेळ गेला बराच. म्हणून मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि बरं झालं की ते कॅन्सल केलं. थोडं पुढं आलं आणि एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला, खूप ट्रॅफिक लागली. म्हणजे कोथरूडला घरी पोचलो तोपर्यंत खूप ट्रॅफिक होती. आणि त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर चहा वगैरे पिला आणि न थांबता लगेच घरी आलो आम्ही. चहा वगैरे पिला आणि लगेच घरी आलो. तर आता घरी आलो आहे आणि जेवण उशिरा झालं होतं, त्यामुळे फार जास्त काही भूक नाही आहे. आता थोडंसंच काहीतरी करते. काल पण असंच केलं होतं, काल पण हेवी जेवलो होतं आणि उशिरा. तर पोहे केले होते काल रात्री आणि आज पण बाहेर जेवलो आहे आणि उशिरात जेवलो आहे. तर आता पण असंच थोडंसंच काहीतरी करेल. भूक नाही आहे कोणालाच, रोणीतलाच तेवढं, तर त्याच्यासाठी करते. तर असं होता आजचा रविवार. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. लाईक करायचं, लाईक आणि सबस्क्राईब बिलकुल करायचं. बाय.